प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूप सुंदर आपण आजच्या भागात पाहिलंय की आता दोघांनी म्हणजे काव्य आलेली आहे देशमुखांच्या घरी आणि जीवा गेलेला आहे आपल्या चकाचक बाईकडे। आणि आता इथूनच खरी सुरू झालेली आहे ती म्हणजे दोघांची लव्ह स्टोरी। आता खरं तर म्हणजे पार्थ आणि नंदिनी यांचा निर्णय आहे तो म्हणजे त्यांनी डिवोर्स देण्याचा। हाच निर्णय बदलण्यासाठी आता काहीही झालं तरी सुद्धा हा निर्णय आपण बदलायला लावायचाच। याच कारणास्तव आता इकडे जे प्रयत्न केलेले आहेत ते म्हणजे आपल्या म्हणजे मांजरीने आपल्या बोक्याला पटवण्यासाठी म्हणजेच आपल्या काव्याने आणि त्याचबरोबर इकडे जीवाने सुद्धा नंदिनीला असं काही सांगितलंय की ज्याच्यानंतर जे डिवोर्स पेपर घेऊन नंदिनी आली होती तेच डिवोर्स पेपर आता स्वतःच्या हातानेच तिने फाडून टाकणार आहे। नक्की असं काय घडलंय आणि आता एका डेटमुळे या दोघांची कशी समेट झालेली आहे सगळं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एपिसोड छोटासाच आहे शेवटपर्यंत। डिवोर्सचं सत्य समजल्यावरती मग आता हे दोघं जण पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता लगेचच जीवा सांगतोय काही झालं तरी मला हा डिवोर्स नकोय। नंदिनी सांगते मला पण नाही। आणि आता आपण एकमेकांच्या प्रेम त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आता हे काहीही झालं तरी हे डिवोर्स पेपर आपण आता यांच्या हातूनच फाडून टाकायचे आहेत। यावरती तो म्हणतो पण काय तुझ्याकडे आयडिया? यावरती ती सांगते आयडिया म्हणजे मी आता पार्थला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये येणार आहे। म्हणजे मी त्याला सांगणार आहे की जर का डिवोर्स हवा असेल तर एक माझी इच्छा ही पूर्ण कर आणि त्यानंतर तू पण नंदिनीला तेच सांग आणि तेच सांगून नंदिनीला तू तिकडे घेऊन ये। काय असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगतोय ठीक आहे तू काहीच काळजी करू नको जसं तुझ्या मनात आहे तसं होईल। दोघांनी प्रेक्षकांनो ठरवलंय आणि त्यानुसार ठरलेलं आहे। इकडे आता जीवा आलेला आहे नंदिनीकडे आणि तो सांगतोय काही झालं तरी मी आता इथेच राहणार आहे जोपर्यंत आपला डिवोर्स होत नाहीये तोपर्यंत असं म्हणत प्रेक्षकांनो तो आता नंदिनीकडे आलेला आहे। आणि त्याच वेळेला आपली काव्य आलेली आहे पार्थकडे आणि ती सांगते काही झालं तरी सुद्धा आता मी तुमच्याच रूम मध्ये राहणार। तो इकडे रम्याला पण तिने धडा शिकवलेला ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। म्हणजे तिने रम्याला ऑलरेडी सांगितलंय की जर का माझ्या वाटेला पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला लग्न करून या घरातून हकलवून लावेल आणि तुला कळणार सुद्धा नाही। आणि त्याचमुळे रम्या आता थोडीफार तरी तिला घाबरलेली आहे प्रेक्षकांनो। आणि रम्या विचार करते नाही नाही खरंच मी जर का हिच्या सोबत असं काहीतरी केलं तर ही खरंच मला हकलून देईल की काय तिला काही कळायलाच मार्ग नाहीये। आणि त्यानंतर तिने सांगितलंय पार्थ देशमुखला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रम्या बाजूला झाले। पार्थ विचार करतोय ह्यांचं वागणं म्हणजे कळण्याच्या पलीकडे आहे। पण त्यानंतर तिकडे आता जीवा रूम मध्ये म्हणजे नंदिनीच्या गेलाय आणि काव्य आलेली आहे पार्थच्या रूम मध्ये। त्यावरती पार्थ तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय मला काय वाटतं माहितीये का तुम्ही आता म्हणजे इथे न झोपता जर का गेस्ट रूम मध्ये। त्यावरती ती म्हणते का काहीही झालं तरी सुद्धा मी इथून जाणार नाहीये। यावरती तो म्हणतो हे बघा कसं आहे ना आता माझा निर्णय झालाय मी हा निर्णय नाही बदलू शकत आहे आपण वेगळे राहण्यातच अर्थ आहे आता असं म्हणत तो सांगतोय कसं आहे काहीही झालं तरी आपण आता दोघांनी डिवोर्स घ्यायचं ठरवलंय। त्यावरती ती म्हणते एक मिनिट दोघांनी नाही तुम्ही एकट्यांनी। यावरती तो म्हणतो ठीक आहे काहीही असेल ते पण मी एकट्याने जरी आता डिवोर्स घ्यायचं ठरवलं असलं तरी सुद्धा डिवोर्स दोघांचाही होणार आहे ना। यावरती ती म्हणते ठीक आहे मग माझी एकच अट आहे की या डिवोर्सच्या आधी आता मला तुमच्यासोबत एका डेटवर जायचंय। यावरती तो म्हणतो हा काय वेडेपणा आहे मला हा वेडेपणा मान्य नाहीये। त्यावरती ती म्हणते एकदा तरी तुमच्या कधीतरी आयुष्यामध्ये इतक्या दिवसामध्ये जर का तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं असाल तर तुम्ही या डेटला नकार देऊ शकत नाही आहात असं म्हणत तिने आपल्या बोक्याला बरोबर पटवलेलं आहे प्रेक्षकांनो आपल्यासाठी आता इकडे हे करण्यासाठी। आणि त्यानंतर मग आता तिच्या स्पर्शाने पार्थला नकार देणं खूपच कठीण गेलेलं आहे आणि तो सांगतोय ठीक आहे। यावरती ती म्हणते एकदा तुम्ही माझ्यासोबत चला माझी बाजू ऐकून घ्या आणि त्यानंतर जर तुम्ही मला आता तिथल्या तिथे डिवोर्स दिलात तर मी तो डिवोर्स घेऊन तडक माझ्या घरी जाईन पण आता एकदा ऐकल्याशिवाय नाही। पार्थला काय झालंय किंवा आपण असं कसं उत्तर तिला दिलं हो म्हणून त्याला स्वतःलाच कळायला मार्ग नाहीये। पण आता त्याला पण कुठेतरी माहितीये की कधीतरी आपण तरी हिच्यावरती प्रेम हे केलेलंच आहे आणि त्याच कारणास्तव आता इकडे लगेचच त्याने प्रेक्षकांनो होकार दिलेला आहे। बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता जीवा सुद्धा इकडे नंदिनीला सांगत आहे फक्त एकदा माझी बाजू जर का तू ऐकून घेतलीस ना
त्यानंतर तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. त्यावरती नंदिनी म्हणते मला कुणाचीही बाजू ऐकून घ्यायची नाहीये. त्यावरती तो म्हणतो मग डिवोर्स तुला हवे ना, डिवोर्स पेपरवरती मी तर साईन करणारच नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी डिवोर्स पेपरवरती साईन करणार नाही ॲट एनी कॉस्ट, असं म्हणत त्यांनी आता प्रेक्षकांनो तिला थोडंसं तरी ताणायचं ठरवलंय किंवा तिच्यासाठी आता इकडे त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. मग मात्र काहीही झालं तरी आपल्याला जीवासोबत जायलाच पाहिजे हे ज्या वेळेला नंदिनीला समजलंय आणि त्यावेळेला नंदिनीने आता इकडे ठीक आहे पण तिकडे जाऊन करणार काय आहात तुम्ही, जरी मला आता काही सांगितलं नाहीत तरी सुद्धा, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. तो म्हणतो मला माहिती आहे ना की तुम्ही चकाचक बाई किती आता पद्धतीने हट्टी आहात ते. यावरती आता इकडे ती सांगते मी हट्टी आहे, तुम्ही जर का त्याच वेळेला सगळं क्लिअर केलं असतं तर हा प्रॉब्लेम झाला असता का. त्यावरती तो म्हणतो जर का त्यावेळेला क्लिअर केलं असतं तर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये कशा आल्या असतात. खरं सांगू तर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आल्यापासून माझं आयुष्य ज्या पद्धतीने बदलून गेले ना, पण तुम्हाला काय करणार, तुम्हाला काय कळतं प्रेमामधलं. यावरती आता इकडे थोडीशी नंदिनी चिडते आणि प्रेमामधलं मला काही कळत नाही. त्यावरती तो म्हणतो कळतं. यावरती ती काहीच बोलत नाहीये. मग आता जीवा तिच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जीवा आता सांगतोय कळतंय तर तुम्हाला हे का नाही काही कळलं की माझं तुमच्यावरती जितांत प्रेम आहे ते, ही गोष्ट तुम्हाला समजली असती ना. मग त्यावरती आता इकडे नंदिनी सांगते ठीक आहे कुठे जायचंय. यावरती तो म्हणतो आहे एक रेस्टॉरंट, तिकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. नंदिनी सांगते पण मी एका अटीवरती येईन. यावरती तो म्हणतो कोणती अट. त्यावरती ती सांगायला लागते की तुम्ही मला म्हणजे तिथे डिवोर्स वरती साईन करायची. तो सांगतो ठीक आहे पण माझी पण एक अट आहे. नंदिनी म्हणते तुमची अट, तुम्ही कशी काय अट ठेवू शकता. यावरती तो म्हणतो अट तर माझी असणारच आहे की माझी बाजू ऐकून घ्यायची आणि त्यानंतरच मी पेपरवरती सही करेन. यावरती आता होकार ठरतो आणि त्यानंतर मग आता हे सगळं करायचं ठरतं आणि तितक्यातच आता इकडे पार्थ आणि दोघं जण सुद्धा आता डेटवरती जायला निघालेत. या दोघांनी प्लॅनिंगच तसं केलंय आणि प्रेक्षकांनो बघा हा तिकडे गेल्यावरती असं काही घडणार आहे की स्वतः आता पार्थ आणि नंदिनी हे दोघंच जण स्वतःहून डिवोर्स पेपर फाडून टाकणार आहेत. आता फायनली ठरतं आणि तो सांगतो की आज रात्री आपण बाहेर चाललोय. असं म्हटल्यावरती आता इकडे नंदिनी विचार करते बरोबर करतेय ना मी, म्हणजे ह्यांच्यासोबत बाहेर जाणं म्हणजे तिला काही कळत नाहीये पण तिच्या मनाला पण कुठेतरी ओढ लागले की आपण जीवासोबत बाहेर जावं का कुणास ठाऊक, पण तिचं कधीतरी जीवावरती प्रेम बसलेलं आहे हे ती जरी मान्य करायला तयार नसली तरी जीवाने ते ओळखलेलं आहे. फायनली संध्याकाळची डेट ठरते आणि हे बाहेर जायला निघते. इकडे आता पार्थ सुद्धा काव्याला घेऊन त्या डेटवरती आलेला आहे. ज्या वेळेला तो आलाय बोला मी तुम्हाला एक चान्स दिलेला आहे, तुम्हाला आता जे काही बोलायचं आहे ती गोष्ट तुम्ही बोलू शकता, मी काही तुम्हाला अडवणार नाहीये. आणि आता इतकं बोलून झाल्यानंतर मात्र एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन आणि ते म्हणजे तुम्ही या पेपरवरती सही करा. हे जे पेपर आहेत ना हे पेपर ऑलरेडी म्हणजे आपण फाईल केलेले आहेत पण मी फास्ट ट्रॅक मध्ये हे सगळं टाकतोय. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं टाकत असताना तुमची सही आवश्यक आहे. त्यावरती काव्य सांगते ते पेपर जरा बाजूला ठेवा. इकडे जीवा नंदिनीला घेऊन आलाय आणि नंदिनी सुद्धा सांगते बोला तुम्ही जे काही बोलायला आहात ते ऐकायला मी तयार झाले पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही तुमची सही आवश्यक आहे याच कारणासाठी. आता इकडे जीवा सांगायला लागतो 2 मिनिटासाठी ते पेपर बाजूला ठेवा आणि 2 मिनिटासाठी तुम्ही जर का माझ्या डोळ्यात पाहिलं तर तुम्हाला कोण दिसते, तुम्हाला माझ्या या डोळ्यामध्ये आता काव्य दिसते की तुम्ही दिसताय इतकंच सांगा. नंदिनी म्हणते बाद झाले हे खेळ खेळायचे असतील ना तर मी इथे आलेच नसते, तुम्हाला जे काही बोलायचंय ते बोला. तो सांगतो ठीक आहे तुम्ही म्हणता ना की तुम्हाला प्रेम समजतंय, मग हेच तुम्हाला प्रेम समजतंय का. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत आहे हे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे. तुमच्याशिवाय माझं जगच नाहीये. तुम्ही जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर आता माझं आयुष्य बर्बाद करून टाकेन मी बर्बाद व्हावं असं तुम्हाला वाटतंय का. खरं सांगतोय मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अतिशोक्ती नाही किंवा धमकी नाहीये. काव्य माझ्या आयुष्यातून निघून गेली होती, खोटं नाही सांगणार. त्या सुद्धा वेळेला मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे कोलमडलो होतो पण त्यावेळेला माझ्या आयुष्यात तुम्ही आलात आणि तुम्ही मला आता जगण्याची उभारी दिलीत. तुम्ही मला दाखवलं जगण्याचा एक वेगळा अर्थ असतो आणि खरं सांगायचं तर तेव्हापासून मी जबाबदार झालो. काव्याच्या प्रेमामध्ये असताना मी खरंच इतका जबाबदार नव्हतो जितका जबाबदार मी तुमच्या प्रेमात झालो. आणि खरं सांगतोय तर आता इथेच मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार झालो पण आता जर का तुम्ही निघून गेलात मी पुन्हा शून्यावरती येईन. इकडे आता काव्य
ठीक आहे, तुम्हाला वाटणं साहजिक आहे की मी तुम्हाला फसवलंय. मला सुद्धा जर का कुणी असं डिच केलं असतं तर मला सुद्धा वाटलं असतं की माझ्या सुद्धा बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय आणि मला सुद्धा फसवण्यात आलेलं आहे. पण माझी एक गोष्ट ऐकून घ्या, म्हणजे ज्या वेळेपासून माझं तुमच्यावरती प्रेम बसलंय तेव्हापासून मी जीवाचा कधीच विचार केलेला नाहीये. आणि आज आज आता नव्याने सगळं सुरू करण्यासाठी मी तुम्हाला नव्याने प्रपोज करत आहे, असं म्हणत तिने आता सगळ्यांच्या समोर तो बुके दिलाय. प्रेक्षकांनो, बुके दिल्यावरती आता इकडे त्याची अवस्था खूपच विचित्र झालेली आहे. काय करावं इतक्या सगळ्या लोकांच्या समोर त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि तो सांगतोय प्लीज काव्या, प्लीज. काव्या सांगते बिलकुल नाही. आणि सगळ्या पब्लिक प्लेस मध्ये काव्याने आता इकडे त्याला मिठी सुद्धा मारलेली आहे. इतकंच काय तर सगळ्यांच्या समोर किस घेतलाय. अजून काय करू मी की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की माझं तुमच्यावरती प्रेम आहे? बोला, अजून काहीही करायला मी तयार आहे. सगळ्यांच्या समोर बसून तुमची आता माफी सुद्धा मागायला मी तयार आहे. फक्त बोला काय करू, असं म्हणतल्यावरती जीवा इकडे आता जीवापासून नंदिनीला तेच सांगतोय. आणि त्यावेळेला पार्थ आता गडबडलाय. थांबा, हे सगळं करायची काही गरज नाहीये. यावरती ती म्हणते जोपर्यंत तुम्ही मला म्हणत नाहीयेत की मी तुझ्यावरती सुद्धा तितकंच प्रेम करतो जितकं प्रेम तू माझ्यावरती करतेस, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. आता इकडे तो म्हणतो हो 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 मी प्रेम करतोय. मग काय, मग प्रेक्षकांनो सगळ्यांच्या समोर प्रेमाची कबुली दिले. त्यानंतर दोघं तिकडून घरी तर आलेले आहे. इकडे नंदिनी जीवाचं म्हणणं तर ऐकतीये, पण ती कोणत्याही बाबतीत त्याच्यावरती रिॲक्ट करत नाहीये. आणि त्यावेळेला मग आता ती सांगत आहे की झालं तुमचं बोलून, हे पेपर घ्या, या पेपरवरती सही करा. इकडे पार्थ तर विरघळलाय. नंदिनीला विरघळवणं सोपं नाहीये. आणि नंदिनी सांगते माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्यात ना, पुन्हा मी आयुष्याला चान्स देऊ शकत नाहीये. तो प्रेक्षकांनो इकडे आता काव्या घरी आले आणि ती हट्टाने पार्थच्याच बेडवरती झोपलेली आहे. ज्या वेळेला ती आता पार्थच्या बेडवरती झोपले आणि त्यावरती पार्थ तिकडे आलाय. आणि खरं सांगायचं तर माझी फिसकारणारी मांजर आज जे मिठीत घेऊन किस केलत ना, त्यानंतर मी आता पूर्णपणे विरघळलोय आणि तुमचा झालोय. पण माझं मन या मानायला काही तयार नाहीये की हे सगळं आता काय घडतंय ते मला खरंच कळत नाहीये. पण आता मी तुमच्या प्रेमात पडलेलो आहे इतकं मात्र नक्की. असं तो आता तिचा हात आपल्या हातात घेतोय. काव्या झोपेचं सोंग करत असली तरी प्रेक्षकांनो तिला आता कळतंय की पार्थ आपलं प्रेम व्यक्त करतोय. पार्थ कुठेतरी आता इकडे हरलाय किंवा पार्थ आता कुठेतरी या सगळ्यामध्ये आपली माघार घेऊन मोकळा झालाय. आणि त्यानंतर तो आता काव्याला मिठी मारतोय, आपलं प्रेम व्यक्त कर. आणि ती झोपेत आहे असं समजून तिला मिठी पण मारतोय. पण ती कुठली झोपेत असायला, ती आता झोपेत तर काही नाहीये. तिने आता पटकन उठले आणि पार्थला पळून जाणाऱ्या मिठी मारली. प्रेक्षकांनो, एक गोष्ट तर नक्की झालेली आहे, प्रेम तर चौघांचं आहे, पण दोघांनी ते एक्सेप्ट केले. नंदिनी अजूनही एक्सेप्ट करायला तयार नाहीये. चला, एकतरी संसार सुखाचा मार्गी लागलाय. आता इकडे काव्या आणि पार्थचा संसार मार्गी लागला असला तरी जीवा आणि नंदिनी यांच्या संसाराचं पुढे काय होणार? नंदिनी या दोघांचा संसार पाहून तरी आपल्या संसाराला एक संधी देणार का? अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळेल.